नमस्कार. आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये मी पूर्वा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सर सलामत तो पगडी 50 अशा म्हणण्याप्रमाणेच आपलं हृदय जर का चांगलं असेल, आरोग्यदायी असेल, संपूर्ण व्यवस्थित असेल तर आपण आपलं आयुष्य अतिशय आनंदाने व्यतीत करू शकतो. तसंच हृदयरोगाच्या बाबतीत जर का आपल्याला काही अडचण असेल तर ती अडचण आपण लवकर लक्षात घेतली तर त्याच्यावरती उपचारही लवकर होऊ शकतात. आणि ह्या सगळ्याचं गांभीर्य लक्षात घेऊनच आजच्या हॅलो सह्याद्रीचा विषय आहे हृदयरोग आणि उपचार. आणि याकरता आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ञ आहेत डॉक्टर मीनल पाटील. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे. आयुर्वेदाचार्य म्हणून तुम्ही गेली 15 वर्ष प्रॅक्टिस करता आहात. काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना, हृदयरोगाची लक्षणं काय असतात आणि ती सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे अर्ली स्टेजला ती कशी ओळखायला पाहिजेत? नमस्कार. सर्वात पहिले मी असं म्हणेन की डीडी सह्याद्रीने हा जो काही प्लॅटफॉर्म मला अवेलेबल करून दिलेला आहे त्याच्या मदतीने मी आपल्या प्रेक्षकांना आणि रुग्णांना हृदयरोग आणि हृदयरोगाची लक्षणे आणि योग्य वेळी योग्य निदान करणं किती गरजेचं आहे याचं मार्गदर्शन करू इच्छिते. तुमचा जो प्रश्न आहे तो अगदी सुरेख आहे. आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जर हृदयरोग ओळखायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपी आणि अगदी फ्रीमध्ये आपण म्हणू अशी एक टेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपण रोज सकाळी उपाशी पोटी जर 25 ते 30 मिनिटं 2.5 ते 3 किलोमीटर न दमता न थकता जर चालत असू आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची लक्षणं जाणवत नसतील, लक्षणं म्हणजे विशेष म्हणजे दम लागणं, छातीत दुखणं, चक्कर येणं, धडधड जाणवणं, छातीवरती दबाव आल्यासारखं जाणवणं, ही साधारणपणे लक्षणं दिसून येतात. तर ही लक्षणं जर आपल्यामध्ये त्या 30 मिनिटांमध्ये जाणवत नसतील तर तुमचं हृदय सुदृढ आहे असं म्हणायला हरकत नाही. अरे वा, म्हणजे अतिशय सोपी आणि ज्यांना अगदी कुठल्याही साधनांशिवाय आपण टेस्ट करूच शकतो 100%. पण ह्या व्यतिरिक्त काही लॅबोरेटरीजमध्ये किंवा काही डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेल्या अशा काही टेस्ट आहेत का हृदयरोगाच्या आजाराच्या लक्षणासंबंधीच्या? हो, नक्कीच. हृदयरोग म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्या मनामध्ये येतं ते म्हणजे छातीत दुखणं. आणि छातीत दुखणं हे जे लक्षण आहे हे प्रत्येक वेळेला आपण हृदयरोगाशीच रिलेट करतो. मग छातीत दुखतं हे माझ्या हृदयाशी रिलेटेड आहे की नाही हे जर मला जाणून घ्यायचं असेल तर त्याची बेसिक टेस्ट आहे ती म्हणजे ECG. हो. आणि ECG जर केला तर त्यावेळेला त्या क्षणाला माझ्या हृदयाला काही इजा होते की नाही ती कळू शकते. आता ही झाली ECGची टेस्ट. जर हृदयात दुखत असेल तर आपल्याला उपयोगाला येते. पण त्याचबरोबर जर मला कधी कधी जसं मगाशी आपण काही लक्षणं बोललो की दम लागणं, छातीत दुखणं, आता दम लागण्याचे सुद्धा काही प्रकार आहेत. जसं काही रुग्ण म्हणतात की मला थोडंसं चालल्यानंतर दम लागतो, काही रुग्ण म्हणतात की मला जिने चढताना दम लागतो, काही जण म्हणतात की आम्ही झोपल्यानंतर आम्हाला खोकल्याची ढास येते, दम लागतो, उठल्या बसल्यानंतर बरं वाटतं, काही जणांना व्हेंटिलेशन नसेल तर सफोकेशन जास्त फील होतं आणि त्यालाही ते एक प्रकारे दम लागणं असं म्हणतात. तर साधारणपणे दम लागण्याचे हे काही प्रकार आहेत. त्याचबरोबर छातीत दुखणं, पर्टिक्युलर अंतर चालल्यानंतर छातीत दुखायला लागणं, घाम येणं, तर ही जी लक्षणं दिसतात त्या लक्षणांमुळे काय होतं की पेशंटला हे कळत नाही की मी काय केलं पाहिजे. बरोबर. तर त्याच्यासाठी जो त्रास आपल्याला होतोय तो चालताना होतोय. तर ह्याच्यासाठी मी चालत असताना माझ्या हृदयाचं अॅनालिसिस होणं किती गरजेचं आहे हे आपल्याला माहित पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी वर्ल्ड रेकग्नाइज टेस्ट आहे तिला स्ट्रेस टेस्ट असं म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण VO2 max व्हॉल्यूम ऑफ कन्झम्पशन ऑक्सिजन कन्झम्पशन कॅपॅसिटी ऑफ हार्ट मसल्स
हे आपण तपासत असतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की माझ्या हृदयाची ताकद साधारणपणे 30 ते 35 ml पर kg पर मिनिट एवढी असेल तर माझं हृदय हे संकटांना सामोरे जाण्यासाठी सुदृढ आहे. हा त्याचा अर्थ होतो. तर ही एक दुसरी टेस्ट झाली, कारण की हिच्यावरती जेव्हा स्ट्रेस टेस्ट केली जाते तेव्हा आपण त्या रुग्णाला ट्रेडमिल मशीनवरती चालवतो आणि तो चालत असताना त्याचा आपण एक आलेख बघतो ज्याच्यामध्ये ECG दिसतो, ज्याच्यामध्ये आपण त्याचे पॅरामीटर्स म्हणजे हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर हे सुद्धा चेक करत असतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळतं की चालत असताना त्या व्यक्तीच्या हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आहे की नाही, आणि दुसरी गोष्ट त्या व्यक्तीच्या हृदयाच्या मांसपेशींची ताकद किती आहे. जर ही एक्सरसाइज टॉलरन्स कॅपॅसिटी आपली छान असेल तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. त्याच्यानंतर काही छोट्या टेस्ट येतात ज्याच्यामध्ये लिपिड प्रोफाईल आहे, CBC आहे, थायरॉइड प्रोफाईल आहेत. तर ह्या टेस्ट आपण अशाही डेली बेसिसवर वयाच्या 35-40 नंतर आपण वर्षातनं एकदा करायलाच हव्या. आणि जर मला त्याच्या संदर्भात काही आजार असतील तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने 3 ते 6 महिन्यांनी आपण त्या रिपीटही केल्याच पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही जसं सांगितलं की दम लागण्याचे अनेक प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला हृदयरोगाचाच धोका असतो का? कारण काहींना काही काळापुरता विशिष्ट दम लागतो किंवा काहींना तुम्ही म्हणालात तसं एखाद्या बंद खोलीमध्ये दम लागतो. तर त्याबद्दल आमच्या जरा प्रेक्षकांना आणखीन विस्तृतपणे सांगाल का डॉक्टर मिनल पाटील? नक्कीच, छान प्रश्न आहे हा. प्रत्येक वेळेला ही लक्षणं हृदयाचीच असतील असं गरजेचं नाही. जसं आपण आता बघतो की छातीत दुखणं मगाशी आपण म्हणालो, तर काही रुग्णांमध्ये हायपर ऍसिडिटी झाल्यानंतर सुद्धा छातीत दुखायला लागतं आणि त्यावेळेला ती जी वेदना असते ती एक अँटासिड किंवा त्या हायपर ऍसिडिटीचे मेडिसिन्स घेतली की ती सबसाईड होताना दिसून येतात. तर निश्चितच त्याचा संदर्भ हृदयरोगाशी तर लगेच लागत नाही. पण जर हे हायपर ऍसिडिटी क्रोनिक असेल आणि वारंवार होत असेल आणि ती व्यक्ती जर अँटासिड रोजच्या रोज घेत असेल तर मात्र भविष्यामध्ये हृदयरोगाचा धोका संभावू शकतो, हे तेवढंच खरं आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जी विचारली, दम लागणं. दम्याचे प्रकार आहेत. जसं मी म्हणाले की काहींना चालताना दम लागतो, जिने चढताना, बसल्या बसल्या दम लागणं. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की दम्याचा जो आजार आहे हा एक वेगळ्या प्रकारचा आजार आहे ज्याच्यामध्ये हार्टच्या ऐवजी लंग्सची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते. आणि तो दमा जर असेल तर त्याच्यासाठी त्याच्या संदर्भात टेस्ट आणि त्याच्याशी रिलेटेड उपचार करणं गरजेचं आहे. आणि हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटलात तर तुम्हाला त्याचं योग्य निदान आणि योग्य उपचार ह्या दोघांचं मार्गदर्शन 100% मिळू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर ही सगळं जे डॉक्टर सांगता आहेत या सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही तुमच्या वैद्यकीय सल्लागाराला विचारून मग करा. स्वतःहून कुठलीही गोष्ट करायला जाऊ नका ज्याने कदाचित तुम्हाला एखादा त्रास उद्भवू शकतो. जसं तुम्ही हृदयरोगाची लक्षणं सांगितली डॉक्टर मिनल पाटील, तशी कुठली साधारण याचं वय काय आहे हृदयरोगाच्या लक्षणांचं? हाही एक छान इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कारण की पूर्वी कसं होतं, पूर्वी म्हणजे साधारणपणे कोविडच्या आधी ही जी लक्षणं होती ती सर्वसाधारणपणे वयोवृद्ध लोक किंवा सिनियर सिटीजन्स, साधारण 60च्या पुढे 60च्या पुढे ही लक्षणं घेऊन रुग्ण आमच्याकडे यायचे. पण कोविड नंतर पूर्णपणे चित्र बदललेलं दिसतं आणि त्याच्यामध्ये असं दिसून येत आहे की 30-35 वयापासून सुद्धा वेगवेगळे आजार म्हणजे अगदी लाईफस्टाईल जीवनशैलीशी रिलेटेड डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे आजार घेऊन सुद्धा रुग्ण आमच्याकडे येत आहेत. जे तुम्ही म्हणालात की ही साधारणपणे कुठलं वय, तर ह्याला वयाची मर्यादा आता नाही राहिलेली. एक रिसंट रिसर्च जो झालेला आहे त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की दर 33 सेकंदाला एक हृदयविकाराच्या झटक्याने एक व्यक्ती भारतामध्ये मृत पावतो. तर ह्याची संख्या एवढ्या पटीने वाढत चाललेली आहे. मिनिटाला 2 असं आपण म्हणू शकतो. पण मग ह्या मागची नेमकी कारणं काय आहेत? कारण रोग पूर्वीही होता, आत्ताही आहे, पण त्याचे परिणाम इतके गडद का दिसायला लागलेत समाजात? त्याचं कारण विशेष म्हणजे आपल्या लक्षात यायला हवं की बदललेली जीवनशैली जी आहे त्याच्यामुळे अयोग्य वेळी आहार, अयोग्य पद्धतीचा आहार, व्यायाम न करणं, अव्यायाम ज्याला म्हणतो आपण, ज्याने हृदयाची ताकद तयार होऊच शकत नाही शरीरामध्ये. तर अव्यायाम, त्याच्याबरोबर स्मोकिंग आहे, अल्कोहोल कन्झम्पशन आहे, अशा प्रकारचे व्यसन आहेत. तर ह्या काही कारणांमुळे
किंवा ह्यासारख्या, आणि इव्हन दो आपण म्हणू की स्ट्रेस आयुर्वेदामध्ये शेकडो वर्षांपूर्वीच लिहून ठेवलेलं आहे की चिंतनाम इति चिंतनात. खरंय. तर हा जो ताण आहे तो ताणही कुठेतरी आपण नियोजन करायला शिकलं पाहिजे. आणि आजकाल बऱ्याचदा असं होतं की सूर्योदय आणि सूर्यास्त हा काळ वगळून आपण पुढे जातो, याबद्दल आपण बोलायचंय. पण त्यापूर्वी एक आपल्याला छत्रपती संभाजीनगर इथून प्रसाद कदम यांचा फोन आलेला आहे. आपण त्यांचा काय प्रश्न आहे तो घेऊया. नमस्कार, बोला. हॅलो, सह्याद्रीमध्ये लागला ना कॉल? होय होय, बोला. आपण जेव्हा कुठे असं उभं राहतो प्रार्थनेला वगैरे, तेव्हा अचानक कोसळून पडतो, तर हृदय विकाराचाच आजार असू शकतो का? बर, त्यांचं म्हणणं असं आहे की आपण एखाद्या ठिकाणी शांतपणे उभे आहोत, पण अचानक एखाद्याचा कोसळून मृत्यू होतो, तर ते हृदयविकाराशी संबंधित असू शकतं का? ह्या एका प्रश्नामध्ये सुद्धा दोन प्रश्न आपण सामावून घेऊ शकतो की जेव्हा एखादी व्यक्ती शांतपणे उभी आहे, जसं त्यांनी प्रार्थनेचा उल्लेख केला, तर त्यावेळेला ही शक्यता खूप दाट असते की त्या व्यक्तीच्या आजूबाजूला भरपूर गर्दी असू शकते, तिथे सफोकेशन व्हेंटिलेशन नसल्या कारणाने अशी व्यक्ती डिहायड्रेशन मध्ये जाऊन रक्तामध्ये एक विशिष्ट प्रकारचा चिकटपणा येऊन हृदयाच्या मांसपेशींवरती ताण निर्माण होऊ शकतो. किंबहुना मेंदूला होणारा रक्ताचा पुरवठा कमी होऊन सुद्धा ती व्यक्ती ग्लानी येऊन, चक्कर येऊन किंवा हृदयाच्या मांसपेशींवरती ताण येऊन कार्डियक अरेस्टमध्ये जाऊन सुद्धा मृत्युमुखी होऊ शकते. आणि ह्याच्या बरोबर दुसरा जो प्रश्न आहे तुम्ही जो म्हणालात त्याच्यामधलाच, की जर ती व्यक्ती एखादी इंटेन्स एक्सरसाइज करत असेल, जर ती कार्डिओ करते, आपण बघतो जिम मध्ये आता बरेचसे आपल्याला लक्षात येतात, समोर व्हिडिओज येतात त्याच्यावरून, तर इंटेन्स एक्सरसाइज करत असेल आणि आपण एखाद्या स्वतःच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन जर त्या एक्सरसाइज करत असेल ती व्यक्ती, तर हृदयाच्या मांसपेशींवरती ताण येणं हे 100% साहजिक आहे. त्याच्याच बरोबर ह्याच्यात दुसरं कारण जर आपण म्हणालो की एक्झिस्टिंग म्हणजे आपल्याला माहीत नसलेले पण प्री एक्झिस्टिंग काही ब्लॉकेजेस आपल्या शरीरामध्ये तयार झालेले असतील, तर अशा एक्झर्शनच्या वेळेला, एक्सरसाइज न म्हणता आपण त्याला ओव्हर एक्झर्शन म्हणू, अशा एक्झर्शनच्या वेळेला त्या रक्तवाहिन्यांमधले ते जे ब्लॉकेजेस आहेत ते रप्चर होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला इमर्जन्सी उद्भवू शकते. त्याचबरोबर तिसरं कारण मी म्हणेन की डिहायड्रेशन जसं म्हणाले, त्याचबरोबर अशा व्यक्तीला जर काही प्रिव्हियस हेल्थ कंडिशन असतील, जसं डायबिटीस आहे, अनकंट्रोल्ड शुगर आहे त्या व्यक्तीची, अनकंट्रोल्ड ब्लड प्रेशर आहे, तर अशा व्यक्तींना हे धोके अधिक असू शकतात. म्हणजे इतर आजारांचा देखील परिणाम हा हृदयविकारावरती होताना आपल्याला दिसतो. आणि मगाशी मी जो प्रश्न म्हणत होते की तरुणांमध्ये जी एक सूर्योदय ते सूर्यास्त हे तंत्र न पाळता आपण काळाचं चक्र हातात घेऊ पाहतोय, त्याच्यामुळे कितपत परिणाम होतो? हाही एक लाईफस्टाईल जी आपण म्हणतो, जीवनशैली, हा जीवनशैलीशी खूप जवळचा असा विषय आहे. जीवनशैली म्हटली तर आपण सूर्योदयाच्या वेळेला उठणं आणि सूर्यास्ताच्या वेळेला किंवा सूर्यास्ताच्या आधी आपलं शेवटचं जेवण होणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्याच वरती ॲलोपॅथी किंवा आपण सायंटिफिकली म्हणायला गेलो तर सर्कॅडियन रिदम नावाची एक चक्र असते जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चालू असतं. तर ह्या वेळेला काय असतं की सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरामध्ये सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे, तर आपण त्यावेळेला उठून व्यायाम करणं, सकाळी उपाशीपोटी 2 तासाच्या आतमध्ये आहाराचं किंवा ब्रेकफास्ट आपण म्हणू तर ब्रेकफास्ट घेणं, ठरलेल्या वेळामध्ये सूर्य डोक्यावर असताना आपण लंच घेणं किंवा दुपारचं जेवण घेणं हे खूप गरजेचं आहे. आत्ता तुम्ही जे म्हणालात त्याच्यानुसार काय बदललं आहे, त्याच्यानुसार काय होत आहे की लोकांचे शिफ्ट आणि लोकांचे टायमिंग आवर्स पण चेंज झालेत आणि स्पेसिफिकली कोविड नंतर हे खूप जास्त दिसून येत आहे. आणि सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे कॉर्पोरेटमध्ये आपण जर बघतो की एका जागेवरून 8 तासही उठायला आपल्याला वेळ नसतो, तर अशा वेळेला त्यांना ही गोष्ट बदलणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्क्रीनिंग टाइम जो बदललेला आहे, आपण स्क्रीनिंग टाइम बद्दल बोलूच या, पण तत्पूर्वी पुण्याहून मंगल आपटे यांचा फोन आलाय. नमस्कार. नमस्कार, बोला.
नमस्कार, मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते. मला नमस्कार. असं प्रश्न विचारायचे की रात्री रात्री अपरात्री काही जणांच्या एकदम छातीत दुखायला लागतं किंवा फिरून आला तरी छातीत दुखायला लागतं आणि मग त्याला काही वेळेला गॅसेसनी पण दुखतो, नाही असं नाही, पण गॅसेसनी झालाय का हृदयविकाराचा झटका आलाय, पण मग म्हणतो घरातले सगळेजणच घाबरून जातात. मग कोणी गरम पाणी द्या, कोणी हिंग द्या, कोणी मेथ्या द्या, असंही काहीतरी करतं. पण मग त्यांनी हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून किंवा रात्रीची प्रिकॉशन घेण्यासाठी काय काय करावं हा तुम्ही उपाय सांगू शकाल का? नक्कीच आपण ह्याबद्दल बोलणारच आहोत. या प्रश्नाचं उत्तर आपण प्रेक्षकांना द्यायचं आहे, पण त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मग मंगल आपटे यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विश्रांतीपूर्वी मंगल आपटे यांनी विचारलं होतं डॉक्टर मिनल पाटील की झोपताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून हृदयविकाराचा काही आजार होतो आहे का, आपल्याला गॅस ॲसिडिटी याचा आजार होतो आहे, याच्यातला नेमका फरक लक्षात येईल. मंगलताईंना मी हे सांगू इच्छिते की गॅसेस हे जर रेग्युलर बेसिसवर होत असतील तर त्यांना जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे त्यांनी त्यांच्या आहाराची वेळ बदलणं खूप गरजेचं आहे. आणि चयापचय क्रिया म्हणजे आपलं डायजेशन सिस्टीम जर प्रॉपर नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जे त्यांनी प्रश्न विचारला आहे की रात्री झोपेमध्ये छातीत दुखायला अचानक लागलं तर त्यावेळेला जो काही इमर्जन्सी आहे तर ती कशी ओळखावी. बरोबर. तर साधारणपणे कुठलीही गोष्ट अचानक घडत नाही. साधारणपणे असं दिसून येतं की एखाद्या व्यक्तीला कंटिन्यू काही महिने झाले झोप डिस्टर्ब आहे, अनिद्रा हे एक कारण आहे हृदयरोगाचं, तर झोप डिस्टर्ब असेल तर तरीसुद्धा किंवा आपल्याला चयापचयाच्या क्रिया ज्या आपण म्हणालो की झोपल्यानंतर ॲसिड रिफ्लक्स येणं किंवा जळजळल्यासारखं होणं, ढेकर येणं, अपचन होणं आणि हे रात्रीतून त्यांना जाणवणं, ही काही सर्वसाधारण लक्षणं असतात. ही पूर्वरूपं म्हणून आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, छातीत अचानक भरपूर दुखायला लागलं, कळा यायला लागल्या, डावा हात डावा खांदा दुखतोय, पाठीचा भाग दुखतोय, उलटीसारखं होतं आहे, खूप घाम सुटलेला आहे, त्याला थंड घाम कोल्ड स्वेट असं म्हटलं जातं. तर हे जर जाणवत असेल तर आपल्याला ताबडतोब आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रामुख्याने ECG करून हे ठरवलं पाहिजे की हे हृदयरोगाशी रिलेटेड आहे का, ह्याच्याशी माझी काही इमर्जन्सी घडण्याचे चान्सेस आहेत का, तर हे बघणं निश्चितच गरजेचं राहील. आणि हे घडू नये असं वाटत असेल तर साधारणपणे 6 ते 8 तासाची झोप, शांत झोप आपल्याला मिळाली पाहिजे. आपलं जेवण हे सूर्यास्ताच्या जवळपास झालं पाहिजे. जेवल्यानंतर आपण शतपावली करणं गरजेचं आहे. वज्रासन हे खूप छान आसन आहे. जर ते आपण करू शकलो तर गॅसेस आणि ॲसिडिटीची लक्षणं निश्चितच कमी होताना दिसून येतात. नक्कीच. आणि आपण प्रश्नाच्या आधी ज्या मुद्द्यावर बोलत होतो की कशा पद्धतीनं बदललेल्या जीवनशैलीशी आपण जुळवून घेत आपलं हृदयाचं आरोग्य जपलं पाहिजे, ते जरा डॉक्टर मिनल पाटील आम्हाला विस्तृतपणे सांगाल. नक्कीच. आपलं हृदय 24 तास आपल्यासाठी काम करत आहे. तर मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने त्या 24 तासातले 24 मिनिटं तरी हृदयासाठी काढणं गरजेचं आहे. आणि त्या 24 मिनिटांमध्ये आपण एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि आत्ताची जी बदललेली जीवनशैली आपण जी म्हणतोय त्याच्यामध्ये दिसून येतं की चिंता, स्ट्रेस हे जे वाढलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण 20 मिनिटं दिवसातली जर आपण मेडिटेशन करू शकलो तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामधले कॉर्टिझोल लेवल आहे ही कमी होते आणि त्याच्यामुळे हॅपी हार्मोन्स रिलीज व्हायला मदत होतात. आणि हे हॅपी हार्मोन्स आपल्या हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात. आणि जी जीवनशैली आपण म्हणालोय तर मगाशी आपण बोलत होतो की स्क्रीनिंग टाइम जर कमी केला आणि रात्री योग्य वेळी झोपून आपण सकाळी योग्य वेळी जर उठलो तर हे त्रास निश्चितच कमी व्हायला मदत होते. आणि एका लेखात माझ्या वाचनात असं आलं होतं की झोपण्यापूर्वी काही वेळ स्क्रीन आपण बंद ठेवली पाहिजे, पण आजकाल असं आपल्याला दिसतं की फोन बाजूला ठेवायचा आणि मगच झोपायचं. तर ह्याबद्दल काय सांगाल, सविस्तर जरा आम्हाला सांगाल का? आपण रात्री म्हणजे बहुतांश करून सगळ्या घरोघरी हे दिसून येतं, सगळ्यांच्या हातात आणि एकाच वेळेला घरात 4 जण असतील तरी त्या 4ंच्या हातात सुद्धा मोबाईल दिसतो.
तर हे जे मोबाईलचा टायमिंग जो वाढलेला आहे, स्क्रीनिंग टाईम आपण म्हणू, त्याच्यामुळे जी काही लाईट्स आपल्या डोळ्यावरती येतात त्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये मेलेटॉनिन नावाचं सिक्रेशन होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप येणं कठीण होतं आणि अशा वेळेला ती व्यक्ती त्या कार्यक्रमांमध्ये किंवा त्या मोबाईलमध्ये एवढी गुंगून जाते की तिची झोपेची वेळ टळून गेलेली आहे आणि ही तिची जीवनशैलीचा एक पार्ट बनते, कारण की रात्रीची झोप होत नाही, सकाळी लवकर जाग येत नाही आणि ही सगळी सायकल ही कंटिन्युएशन मध्ये चालत राहते आणि इन अ वे ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यातली जी आतली भिंत आहे ज्याला एंडोथेलियम असं म्हणतात ती डॅमेज व्हायला हळूहळू सुरुवात होते आणि ह्याच प्रकारचे जर आपण व्यक्ती बघितल्या तर त्या रुग्णांमध्ये हाय ब्लड प्रेशर डेव्हलप होताना दिसतं आणि दुसऱ्या जर आपण विचार केला तर ब्लड प्रेशर सोबत डायबिटीस ज्या रुग्णांना आहे आणि त्यांची झोपेची वेळ व्यवस्थित नाही आहे आणि स्क्रीनिंग टाइम जास्त आहे तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला सकाळची साखरही वाढलेली दिसू शकते. आणि तुम्ही आता डायबेटीसचा मुद्दा घेतलात तर डायबेटीस, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल किंवा एकूणच सगळे रोग ह्याचं वय थोडंसं 30-35 कडे आता झुकायला लागलंय, तर त्याकरता तुम्ही काय उपाय सांगाल? आत्ता तुम्ही जे म्हणालात की 30-35 कडे झुकायला लागलं आहे त्याचं कारणच आपण मगासपासून जे बोलतो आहोत की जीवनशैलीमध्ये आहे. तर जी त्याची कारणं आहेत की व्यायाम न करणं, तर सर्वात पहिले त्याच्यासाठी व्यायाम करणं सुरू केलं पाहिजे. सकाळी उपाशी पोटी अर्धा तास चालणं गरजेचंच आहे प्रत्येकाने. त्याच्यासाठी दुसरा जो आपण म्हणालो स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, हे जे यंग जनरेशनमध्ये आणि किंबहुना सध्या स्त्रियांमध्येही त्याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, तर त्यांनी त्या गोष्टींना आळा घालून आपल्याला एक सुटसुटीत जीवनशैली आपली बदलून जीवन आपलं हे करण्यासाठी सोपं करून आपण स्वतःच्या हृदयाला मदत केलीच पाहिजे. आणि तुम्ही आता अल्कोहोल किंवा स्मोकिंग ह्याचा उल्लेख केलात, पण त्याचबरोबर खूप जास्त प्रमाणावरती स्निग्ध पदार्थांचं खाणं, म्हणजे याच्यामध्ये चीज, बटर ह्यासारखे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणावरती रोजच्या जेवणात यायला लागलेले आहेत, तर त्याच्याबद्दलही थोडं सांगाल की कशा पद्धतीने त्यामुळेही त्रास होतोच असेल? 100% आपण हृदयरोग म्हणा, डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, जीवनशैलीचे जे काही आजार आहेत, तर ह्या आजारांमध्ये आपल्याला सर्वात पहिले किचनमधला जो सेटअप आहे तो बदलणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, मग त्याच्यामध्ये चीज आलं, बटर आलं, अगदी दहीसुद्धा आलं. त्याच्याच बरोबर आपल्याला मैद्याचे पदार्थ आहे, बिस्किट्स आहेत, हे बंद करणं गरजेचं आहे. आपण जर आता सर्वसाधारण आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो तर चहामध्ये किंवा दुधामध्ये बिस्किट बुडवून खाणं हे एक खूप छान अशी पद्धत रुजू झालेली आहे सगळीकडे, पण आपल्या नकळत आपण विरुद्ध आहार सुद्धा करत आहोत आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये अननेसेसरी आपण सोडियमचं प्रमाण सुद्धा वाढवत आहोत जे आपल्या लक्षात येत नाही. तर हे पदार्थ आहेत, ह्याच्याबरोबर आपल्याला नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज ॲक्च्युली आपल्या शरीरासाठी खूप छान आहे, पण त्याला बनवण्याची पद्धत जर व्यवस्थित असेल तर आपल्या शरीरासाठी ते प्रोटीन म्हणून काम करेल. पण जर ती बनवण्याची पद्धत ही चांगली नसेल, म्हणजे ज्याला आपण ग्रिल न करता आपण तळलेले पदार्थ जेव्हा खायला लागतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये फ्री रॅडिकल्स आणि फॅटी ॲसिड्स वाढायला लागतात आणि हे फॅटचं डिपॉझिशन वाढायला लागतं. तर ह्याच्यासाठी आपल्याला हे काही गोष्टी बदलणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबर जंक फूड आहे, फास्ट फूड आहे आणि इन्स्टंट फूडकडे सगळेजण आता मूव्ह ऑन करत आहेत, तर त्याला बदलणं, रोजच्या आहारामध्ये आपल्याला फळांचा समावेश असणं, सलाड असणं, फायबरचं प्रमाण दोन्ही वेळच्या जेवणामध्ये योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. किंवा काही वेळेला असंही म्हटलं जातं किंवा असेही आपल्याला एक काय म्हणू ट्रेंड आलेले दिसतात डॉक्टर, की ज्याच्यामध्ये केवळ फक्त एक दिवस सलाड खायचं, एक दिवस फक्त भाज्या खायच्या, अशा पद्धतीच्या डाएटचा फायदा होतो का आणि असं डाएट करावं का? हृदयरोगामध्ये आपण विशेष करून जर ह्याचा विचार करायला गेलो तर हृदयरोगामध्येही 2 वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. एक आहे ज्यांच्यामध्ये इमर्जन्सी घडते, ते ट्रीटमेंट घेतात, बरे होतात
आणि दुसरी आहे ज्याच्यामध्ये क्रोनिक आजार दिसून येतात, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली मी सांगू इच्छिते इथे की हार्ट फेल्युअरकडे जर व्यक्ती असेल, ज्यांच्या हृदयाच्या मांसपेशींची ताकद कमी झालेली आहे, पंपिंग कमी झालेलं आहे, तर तुम्ही जो उल्लेख केला त्याचा आयुर्वेदाचा जर आपण भाग बघितला तर अशा व्यक्तींमध्ये आपण लंघन चिकित्सा सांगतो. लंघन चिकित्सा म्हणजे काय, तर मला उपवास नाही करायचा आहे, माझ्या शरीराला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे योग्य पद्धतीने योग्य प्रमाणामध्ये आहार घेणं आणि माझं पंपिंग किती आहे त्याला अनुसरून माझ्या पाण्याचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. तर ह्याला आपण तुम्ही जे म्हणालात की एक दिवस फक्त फळं खाणं, एक दिवस फक्त भाज्या खाणं, हे आयुर्वेदामध्ये कुठेच सांगितलेलं नाही. आयुर्वेदानुसार सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की ज्या वेळेला तुम्हाला भूक लागलेली असेल त्यावेळेला तुम्ही जेवा, ज्या वेळेला तुम्हाला तहान लागलेली असेल त्यावेळेला तुम्ही पाणी प्या. जर भूक लागलेली नाही, तहान लागलेली नाही आणि तुम्ही फक्त टार्गेटेड गोष्टी करायच्या म्हणून करायला गेलात तर ह्याच्याने तुमचं अग्नी मांद्य होईल, म्हणजेच पचनाची क्रिया मंद होईल आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये टॉक्झिक लेवल्स वाढवायला लागतील. म्हणजे केवळ एक रुटीन आहे म्हणून 1 वाजताना डब्बा खाण्यापेक्षा भूक लागली तर तो 12-12:30ला खाल्ला तरी चालेल आणि नाही 1ला भूक लागली तर तो 2-2:30ला खाल्ला तरी पण चालेल. ह्याच्यामध्ये मी छोटंसं हे करते, करेक्शन करते. निश्चितच प्रत्येकाने आपापल्या डॉक्टरांशी बोलूनच हे ठरवावं, पण तरीही जसं मी मगाशी म्हणाले की सूर्य डोक्यावर असेल, जर तुमची चयापचय क्रिया म्हणजे पचनाची क्रिया चांगली आणि उत्तम असेल तर तुम्हाला त्यावेळेला भूक लागणं हे गरजेचंच आहे. जर मला भूक वेळेवर लागत नाहीये तर हे सुद्धा काही ना काही आजारांचं लक्षण असू शकतं आणि त्यासाठी तुम्ही निश्चित तुमच्या डॉक्टरांना भेटा. जर तुमची जेवणाची वेळ भूक नाही लागली आणि जेवणाची वेळ टळून गेली असेल तर मी स्वतः माझ्या रुग्णांना सांगते तर तुम्ही ते जेवण 3 वाजता 4 वाजता नका घेऊ. त्या वेळेसाठी जे मी तुम्हाला योजून दिलेलं आहे तुम्ही ते घ्या. जेणेकरून त्याचा फायदा होईल. आपल्याला एक फोन आलेला आहे अजिंक्य गोळे यांचा बदलापूरहून. नमस्कार, बोला. हॅलो, मला असं विचारायचं होतं की बदलत्या कामाच्या पद्धतीमुळे जसं की वर्क फ्रॉम होम असतं त्याच्यामुळे हृदयावर काही जास्त परिणाम होऊ शकतो का, हृदयरोगावर, असं मला विचारायचं. वर्क फ्रॉम होम मुळे हृदयविकाराच्या संबंधी काही आजार बळावू शकतात का? होऊ शकतं. जसं आपण मगासपासून म्हणालो सांगत आहोत की वर्क फ्रॉम होम हे जे कल्चर डेव्हलप झालेलं आहे त्याच्याबरोबर सिडेंटरी लाईफस्टाईलसुद्धा डेव्हलप झालेली आहे. म्हणजे एखादी व्यक्ती, म्हणजे मी माझ्या रिलेटिव्समध्ये सुद्धा जे बघते की एका वेळेला तो वर्क फ्रॉम होमसाठी कॉल चालू झाला की 3-3 तास त्यांच्या मीटिंग संपत नाही. मग त्यावेळेला तहान, भूक, इव्हन दो आपले काही अर्जन्सी असेल तर तिलाही बाजूला ठेवावं लागतं. तर हे कल्चर निश्चितच एखाद्या आजाराकडे, लाईफस्टाईल डिसऑर्डरकडे आपल्याला नेऊ शकतं आणि हे जर टाळायचं असेल तर आपल्याला दर 1 तासाने 3 ते 4 मिनिटासाठी जागेवरून उठून आपल्याच आजूबाजूला 3-4 मिनिटं आपल्याला चाललं तरी किमान पाहिजे किंवा एक स्ट्रेचिंग एक्सरसाइज आपण म्हणू त्या तरी केल्या गेल्याच पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एक फार महत्त्वाची गोष्ट ह्या निमित्तानं तुम्ही सांगता आहात. अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टींवरती आपल्याला बोलायचं आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हॅलो सह्याद्रीमध्ये. आपण हृदयविकार आणि उपचार ह्याबाबत बोलतो आहोत. आत्तापर्यंत जीवनशैलीतले बदल, हृदयविकाराची नेमकी कारणं काय आहेत आणि ह्या सगळ्याबाबत आपण चर्चा करतो आहोत. पण हृदयविकारावरती उपचार हे आपल्याला कशा पद्धतीने करता येऊ शकतात आणि त्याचा परिणाम आपल्याला कशा पद्धतीने रुग्णांवरती चांगला झालेला दिसतो? छान प्रश्न आहे हा की हृदयरोग आणि त्याचे उपचार. जसं आपण म्हणालो, मी मगाशी म्हणत होते की हृदयरोग हा जर आपण आयुर्वेदानुसार सगळ्यात महत्त्वाचं सांगितलंय की चिंता आणि स्ट्रेस हे शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे की जेवढी चिंता जास्त तेवढ्या आपल्या रक्तवाहिन्या कमकुवत होत जातात आणि हृदयाच्या मांसपेशी कमकुवत होत जातात. तर माझा सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला सांगेन की ह्याच्यासाठी चिंतामुक्त आयुष्य करणं खूप गरजेचं आहे. काही चिंता असतात की ज्याला आपण बाजूला सारू शकत नाही,
पण त्याला फेस करण्यासाठी आपण स्वतःमध्ये ती एनर्जी डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्याकरता काय उपाय सांगाल? त्यासाठी मी स्वतः ॲज अ पेशंट बदल करायचा आहे. तर मला मेडिटेशन जे मी मगाशी म्हणाले आणि मेडिटेशन सोबत जर आपण प्राणायामाचा उपयोग केला तर हे सुद्धा एक चांगलं आपल्या शरीराला हिलिंग, सेल्फ हिलिंग देऊ शकतं. आणि त्याचबरोबर आयुर्वेदानुसार जर बघितलं तर मी शिरोधारा इथे नक्कीच सांगेन. त्याचबरोबर स्नेहन, स्वेदन हे जे पंचकर्म आहेत जे आपल्या शरीरावरचा ताण कमी करू शकतात, आपल्या शरीरामध्ये जे हॅपी हार्मोन्स जे म्हणाले मी मगाशी त्याच पद्धतीने स्ट्रेस हार्मोन्स कमी करणं गरजेचं आहे आणि जे शिरोधाराच्या मदतीने सहज शक्य आहे. तर ह्या स्ट्रेस हार्मोन्सला कमी करण्यासाठी आपण शिरोधाराचा लाभ नक्की घ्या, जेणेकरून आपल्याला हे स्ट्रेस ॲटलिस्ट फेस करण्याची ताकद आणि त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी आपली मानसिक शांती खूप गरजेची आहे आणि ती इथे नक्कीच तुम्हाला मिळू शकते. आणि तुम्ही आत्ता जे सांगितलं डॉक्टर मिनल पाटील, ज्यामध्ये शिरोधारा किंवा ह्या सगळ्या वैद्यकीय उपाय सांगितलेत, पण त्याचबरोबर थोडंसं रोजचं रुटीन बाजूला ठेवून आपण कुठेतरी बाहेर जाणं हाही एक उपाय होऊ शकतो का? आता ह्याच्यामुळे घराघरांमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात, पण मी असं म्हणत नाहीये की सगळं बाजूला सारून जा, पण एक संध्याकाळ तुम्ही कुठेतरी वेगळ्या वातावरणात नक्कीच काढू शकता. नक्कीच काढू शकतो. जर ताण तेवढा आहे आणि आपल्याला प्रोडक्टिव्ह काम करायचं आहे तर आपल्याला साहजिक आहे स्वतःला त्या स्ट्रेसमधून थोडा वेळ का होईना बाहेर जाणं गरजेचं आहे. तर मी इथे माझ्या प्रेक्षकांना सांगेन की ह्याच्यासाठी तुम्ही स्वतः एक छंद, कुठलाही छंद असेल तुमचा आवडीचा, तो तुम्ही नक्की जोपासा, जो तुम्हाला एक छान स्ट्रेस रिलिव्हंट म्हणून काम करेल आणि हॅपी हार्मोनसुद्धा देईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला दैनंदिन आयुष्यामध्ये खूप वेगळं काही करायची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये ते आणू शकतात आणि एक छंद तुम्ही नक्कीच जोपासला पाहिजे. खूप महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं डॉक्टर मिनल पाटील यांनी सांगितली की आपले छंद हे किती महत्त्वाचे आहेत आणि ते छंद केवळ घरात बसून नसावे तर थोडे बाहेर जाऊन करायचे पण असतील तर त्याचा जास्त फायदा होईल. आणि हे तुम्ही जसे उपाय सांगता आहात तसेच उपचार काय सांगाल? कारण उपचार घेण्याकरता कुठल्या स्टेजवरती आलं पाहिजे? कारण अगदी टोकाला जाऊन आल्यानंतर काही वेळेला डॉक्टरांच्याही हातात बऱ्याचशा गोष्टी शिल्लक राहत नाहीत, तर त्याबद्दल प्रेक्षकांना काय जागरूकतेचा सल्ला द्याल? हृदयविकार म्हटले की दोन गोष्टी आहेत. थोडंसं विस्तृत सांगेन की ह्याच्यामध्ये इमर्जन्सी आली तर आपल्याला माहिती आहे की मला इमर्जन्सी ट्रीटमेंट घ्यायची आहे. 2 तास ते 6 तासाचा वेळ आपलं हृदय स्वतःला त्या हार्ट अटॅकमधून वाचवण्यासाठी देतो आणि तेवढ्या वेळामध्ये आपण तिथे हॉस्पिटलमध्ये पोहोचून ते उपचार घेणं खूप गरजेचं आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त इमर्जन्सी सोडली तर हृदयविकार भरपूर प्रकारचे आहेत, ज्याच्यामध्ये इश्केमिक हार्ट डिसीज म्हणजे हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा कमी होणं, माझा हार्टचं पंपिंग कमी होणं म्हणजे ज्याला आपण हार्ट फेल्युअरची कंडिशन म्हणतो, झडपांचे आजार आहेत. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार दिसून येतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आजार बळकावतो आहे का तर हे आपली लक्षणंच आपल्याला सांगू शकतात. डेली रुटीनमध्ये माझ्या सर्वसामान्य ज्या क्रिया आहेत त्या करताना मला त्रास जाणवणं म्हणजे माझा आजार भरपूर मोठ्या प्रमाणात बळावलेला आहे हे कळतं. पण त्याचसोबत जर मला हाय रिस्क फॅक्टर म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल सारखे आजार आहेत आणि माझ्या ज्या चाचण्या होतात त्याच्यामध्ये ते कंट्रोलमध्ये नाही हे विशेष करून जर दिसत असेल तर मी माझ्या हृदयरोगाला आमंत्रणच देत आहो एका पद्धतीने. तर मी असं म्हणेन की जर तुमच्याकडे हृदयरोग नाही आहे पण तो होण्याची शक्यता दाट असलेले जे काही रिस्क फॅक्टर आहेत तर त्याला कंट्रोलमध्ये करणं, त्याला नियंत्रण करणं आणि किंबहुना आत्ता जे काही आपण जीवनशैलीचे बदल सांगितले त्याचबरोबर आपण पंचसूत्री काही चिकित्सा उपलब्ध आहेत की त्याच्यामुळे आपण हे आजार बरे सुद्धा करू शकतो, जेणेकरून भविष्यात होणारा हृदयरोग आपण टाळू शकतो. आता तुम्ही जे म्हणालात की उपचार काय असायला हवेत तर ह्याच्यामध्ये स्टेजेस आहेत. जसं मला त्रास जाणवायला लागला, मी डॉक्टरांकडे गेलो आणि त्यावेळेला माझ्या रिपोर्ट्समध्ये काही
दिसत आहेत, चेंजेस झालेले आहेत, तर त्याच्या स्टेजेसनुसार ते उपचार ठरतात. त्याच्यामध्ये काही आजार आहेत ज्यांची औषधं करून सुद्धा आपल्याला, याला शमन चिकित्सा आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं, की त्याची काही औषधं घेतली आपण, काही जसं आपण मगाशी लंघन म्हणालो, आहारावरती कंट्रोल म्हणालो, व्यायाम सुरू करणं, हे काही छोट्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच्यात रिझल्ट दिसून येतात. पण जर आजार माझा बळकावलेला आहे आणि तो वाढलेला आहे तर त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचारच होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही पंचसूत्री पद्धतीने पेशंटला मदत करतो, ज्याच्यामध्ये त्यांची चयापचय क्रिया सुधारण्यासाठी अगदी आपण म्हणू पचनाची क्रियासुद्धा व्यवस्थित जर झाली तरी हृदयावरचा ताण कमी व्हायला मदत होते. तर त्याच्यासाठी आहारावरती नियंत्रण आणणं, योग्य पद्धतीचे व्यायाम करणं, त्याचबरोबर पंचकर्म जे आपण मगाशी म्हणालो की त्याची मदत घेणं आणि आपल्या हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढवणं, हे त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. नक्कीच. आणि हे सगळं आपण आपल्या वैद्यकीय किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने जर केलं तर त्याचा अधिक फायदा होतो. आत्ता एक आपल्याला फोन आलेला आहे. प्रीती यादव यांचा ठाण्याहून फोन आलाय. नमस्कार. थोडं मोठ्याने बोलाल का? हो. हॅलो. हा, नमस्कार. हां, माझ्या आईच्या हार्टची पंपिंग कमी झाली आहे, तर आपला आयुर्वेद काय मदत करेल? अच्छा. हार्ट पंपिंग जर का कमी झालं असेल तर त्याच्यावरती आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याबद्दल आपण सविस्तर बोलायचंच आहे. पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया, विश्रांती घेऊया आणि मग पुन्हा भेटूया. नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हॅलो सह्याद्रीमध्ये स्वागत आहे. विश्रांतीच्या पूर्वी प्रीती यादव यांनी प्रश्न विचारला होता की त्यांच्या आईची पंपिंग जी पॉवर आहे ती कमी झालेली आहे, तर त्यामध्ये त्यांना आयुर्वेद काही मदत करू शकेल का? नक्कीच. पंपिंग इटसेल्फ आपण हृदयाच्या मांसपेशींची कार्य करण्याची क्षमता जी मगाशी बघितली त्याच्यामध्ये पंपिंग हा एक वेगळा भाग झाला. पंपिंगचा अर्थ काय होतो की आपल्या हृदय आपल्या शरीराकडून जे काही अशुद्ध रक्त घेतं आणि त्याला फुफ्फुसांच्या मदतीने ऑक्सिजनेटेड म्हणजे शुद्ध करतं आणि ते आपल्या शरीराकडे जेव्हा पुन्हा पाठवलं जातं त्यावेळेला हृदयाच्या मांसपेशींची उघडझाप किंवा पंपिंग ही प्रक्रिया घडते. आणि ही पंपिंग साधारणपणे नॉर्मल 60% to 70% ही म्हटली जाते. आता ही पंपिंग जर त्यांच्या आईची त्या म्हणाल्या की कमी आहे तर ती काही कारणांनी कमी झालेली असेल तर ह्याच्यासाठी पूर्वव्याधी काही झालेल्या असतील, जसं आपण म्हणतो की हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर हृदयाच्या मांसपेशींना इजा होते आणि ती जर इजा परमनंट झालेली असेल, तो डॅमेज जर परमनंट असेल तर त्यावेळेला हृदयाच्या मांसपेशींची ही जी पंपिंगची प्रक्रिया आहे ती कमकुवत होताना दिसते आणि त्याच्यामध्ये हे पंपिंग ड्रॉप होतं. आणि ह्याच्यामध्ये साधारणपणे पायावरती सूज येणं, दम लागणं, पोट गच्च झाल्यासारखं वाटणं, छातीवरती दडपण येणं ही लक्षणं दिसून येतात. आता ह्यांच्यासाठी त्यांनी जो उपाय विचारला आहे, जर त्यांच्यामध्ये ही लक्षणं दिसत असतील तर त्यांनी सर्वात आधी त्यांच्या डॉक्टरांच्या मदतीने तुमच्या आईने किती पाणी घेतलं पाहिजे हे ठरवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ होत नसेल तर आपण पोट साफ होण्यासाठी जो काही प्रेशर पेशंट देतात तो पेशंटने प्रेशर न देणं खूप गरजेचं आहे, कारण की तो डायरेक्टली आपल्या रक्तवाहिन्यांवरचा प्रेशर वाढवतं आणि हृदयाच्या मांसपेशींना अजून कमकुवत करतं. तर आयुर्वेदानुसार जसं नित्य विरेचन सांगितलं आहे की साधारण एक थोडंसं औषध काही घेतल्यानंतर पोट साफ होण्याची प्रक्रिया अगदी सुरळीत होते, ती घेण्यासाठी मदत तुम्ही तुमच्या डॉक्टरांची नक्की घ्या. आणि हृदयाच्या मांसपेशींची ताकद जर वाढवायची असेल तर पंचकर्मांच्या मदतीने स्नेहन, स्वेदन, बस्ती हे जे काही उपाययोजना आहेत ते त्यांनी नक्की घ्याव्या, जेणेकरून त्यांच्या हार्टचे जे मसल्स आहेत त्याची ताकद वाढून त्यांची पंपिंग पूर्ववत होण्यासाठी त्यांना मदत मिळेल. आणि अर्थातच त्यांनी डॉक्टरांनीही आपल्याला सतत सांगितलेलं आहे की तुमच्या वैद्यकीय सल्ल्यानुसारच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करा. आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना एकूणच हृदयाच्या संबंधितले आजार, तर ह्यावरती आयुर्वेदामध्ये कोणते कोणते उपाय आणि उपचार उपलब्ध आहेत, काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? हृदयरोग खरोखर वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लक्षात येतो.
तर जेव्हा जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला आपल्याला त्याला टॅकल करावं लागतं. हे दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो. हृदयरोगाच्या वाढवण्यासाठी जे रिस्क फॅक्टर आहेत, डायबिटीज, बीपी जसं आपण म्हणालो, ज्याने रक्तवाहिन्यांच्या आतमधल्या भिंती डॅमेज होतात आणि त्या रप्चर होऊन इमर्जन्सी घडू शकते किंवा ब्लॉकेजेस सारखे आजार वाढवू शकतात, बळावू शकतात. तर त्याच्यासाठी आपण शरीर शुद्धीकरण आपलं वर्षातनं एकदा कंपल्सरी होणं गरजेचं आहे. वर्षातून एकदा पंचकर्म करून आपल्या संपूर्ण शरीराचं शुद्धीकरण, डिटॉक्सिफिकेशन हे खूपच गरजेचं आहे. जी आपली जीवनशैली बदललेली आहे त्याच्यानुसार, जसं मगाशी मी शिरोधारा ही उपचार सांगितलं की ज्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस कमी करण्यासाठी एक्सटर्नल एक हेल्प मिळते आणि त्याच्यातून आपले स्ट्रेस हार्मोन्स कमी व्हायला मदत होते. त्याच्यामुळे निद्रा, झोप आपण मगाशी एक मुख्य कारण म्हणालो की ती सुद्धा व्यवस्थित व्हायला मदत होते. तर हे पंचकर्म सुद्धा मी रुग्णांना सजेस्ट करते. त्याचबरोबर आपल्याला हे जे काही उपाय करतोय त्याच्याबरोबर आपल्या हृदयाची काय कंडिशन आहे, आपला आजार कुठल्या स्टेजला आहे त्याला ओळखून आपण किती व्यायाम केला पाहिजे, कुठला व्यायाम केला पाहिजे हे आपण आपल्या डॉक्टरांशी बोलून त्यांच्या सल्ल्याने करणं गरजेचं आहे. हृदयरोग झाला किंवा आपण बघतो की एंजिओप्लास्टी, बायपास सारख्या गोष्टी झाल्या तर रुग्ण चालणं, व्यायाम करणं टाळतात. पण आपण जर बघितलं की ही जी उपचार आहेत ते केलेच ह्याच्यासाठी जातात की तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित व्हावा. आयुर्वेदाच्या मदतीने बिना ऑपरेशन करता जर तो रक्तपुरवठा आपण व्यवस्थित हृदयाच्या मांसपेशींपर्यंत पोहोचवू शकलो तर आपल्याला एकतर शस्त्रक्रियेची गरज नाही पडणार आणि दुसरी गोष्ट बेडरेस्टची गरज नाही पडणार. तर आपण पहिल्या दिवसापासून चालण्याचा व्यायाम निश्चित करू शकतो. फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने किती आणि कसा करावा हे त्यांच्याशी बोलूनच ठरवायला हवा. तुम्ही आता पंचकर्माचा उल्लेख केलात आणि रोजच्या व्यायामच. आत्ता आपल्याशी पुन्हा एकदा एक फोन आलेला आहे. योगिता गोडबोले म्हणून योगिता गोरे म्हणून बोरिवलीहून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम, मी वनिता बोलते, वनिता गोरे. नमस्कार. हा तर मी काय म्हणते मॅडम, मी लास्ट वीक आहे ना ब्लड टेस्ट केलेली, तर कोलेस्ट्रॉल आणि बॅड आणि गुड कोलेस्ट्रॉल, जे दोन कोलेस्ट्रॉल असतात ना आपल्या शरीरात, तर त्याची जी हे आहे ना ती पातळी वाढलेली आहे. बरं, प्रश्न काय आहे तुमचा? तर त्यामुळे आपल्या हृदयावरती काही परिणाम होतात का, की काय खाल्लं पाहिजे? कारण आम्हाला ते डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जे प्राण्यांपासून जे पदार्थ येतात ना, जसं दूध, तूप, असं ते नाही खायचं असे बोलले ते. मग त्यासाठी काय तुम्ही सांगू शकाल का? त्यांचा प्रश्न तुम्हाला लक्षात आलाय, तुम्ही उत्तर द्या. एका प्रश्नामध्ये मल्टिपल प्रश्न होते ऍक्च्युली ते, पण आपण थोडक्यात मी प्रयत्न करते त्यांच्या शंकेचं निरसन करण्याचा. लिपिड्स म्हणजे कोलेस्ट्रॉल जे आहे त्याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल हे दोन गोष्टी आहेत. गुड कोलेस्ट्रॉल जर नॉर्मल रेंजमध्ये असेल तर काहीच घाबरायचं कारण नाही, कारण की गुड कोलेस्ट्रॉल हे बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी मदत करतं. दुसरी गोष्ट, जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याच्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराइड्स आहेत, LDL आहे, हे जर वाढलेलं असेल तर आपल्याला सर्वात पहिले ह्या रक्तवाहिन्यांमध्ये आतमध्ये साठणाऱ्या चरबीला कमी करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की चरबीयुक्त पदार्थ टाळायचे आहेत. तर ही गोष्ट करणं खरंच गरजेची आहे आणि हे नॅचरली आपल्याला लिव्हरला सपोर्ट करण्यासाठीही गरजेचं आहे, कारण की त्या प्रत्येक गोष्टीचं डायजेशन करण्यासाठी आपल्या लिव्हरला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. तर ही चरबीयुक्त पदार्थ त्यांनी टाळले पाहिजेत आणि व्यायामाची जोड ही दिलीच पाहिजे. जर व्यायाम व्यवस्थित करत असाल तर हे कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल येण्यासाठी खूप लवकर आणि चांगल्या पद्धतीने मदत होते. बऱ्याचदा गृहिणी असं म्हणतात की आमचं घरातच इतकं काम होतं, त्याच्यातच आमचा व्यायाम होतो आणि वेगळ्या व्यायामाला आम्हाला काही गरज नाही, असा एक समज आहे. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल डॉक्टर? जशी प्रत्येक व्यक्ती तिला नियोजन दिलेलं किंवा त्याने ठरवलेलं काम ही करते, तसंच गृहिणी ही घरातली कामं करते. एखादी व्यक्ती ऑफिसला जाते, एखादी व्यक्ती तिचं जे काही फील्ड वर्क असेल हे करते. हे काम करणं किंवा ह्याच्यासाठी चालणं म्हणजे व्यायाम नाही.
त्यावेळेला आपण आपल्या शरीराला वापरत असतो. बरोबर. हा वापर म्हणजे व्यायाम नाही हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार व्यायामाची सांगितलेली जी परिभाषा आहे त्याच्यामध्ये सकाळी उपाशी पोटीच व्यायाम झाला पाहिजे, तर आपल्या शरीराला दिवसभर काम करण्याची ताकद आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्यांना, मांसपेशींना आणि आपल्या हृदयाला सुद्धा मिळते. तो डेली रिचार्ज हा सकाळी उपाशी पोटी मिळायलाच हवा. तर गृहिणींना मी हे स्पेसिफिकली सांगेन की रोज सकाळी स्वतःसाठी 20-25 मिनिटं काढा, व्यायाम करा. बाहेर नाही जाता येते तर घरात सूर्यनमस्कार का होईना तुम्ही कराच, म्हणजे जेणेकरून तुमचं पुढचं सगळं काम अगदी सुरळीत आणि सोपं होईल. जेवढी आपली फ्लेक्झिबिलिटी चांगली तेवढी आपल्या रक्तवाहिन्यांची रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन करण्याची इलास्टिसिटी चांगली असं म्हटलं जातं. आणि हीच इलास्टिसिटी आपल्या हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा करण्याचं काम करते. आणि त्याच्यासाठी आपल्याला व्यायामही गरजेचा आहे आणि त्याचबरोबर ऑक्सिडंट आहारही जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जो मगाशी त्यांनी कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवण्यासाठी जे पदार्थ सांगितले ते अँटीऑक्सिडंट्स कमी करण्यासाठी नसून तर वाढवण्याची गरज आहे. मग त्या पदार्थांच्या ऐवजी त्यांनी ग्रीन व्हेजिटेबल्स आपण म्हणूया, बरोबर, फायबर्समध्ये आपण सलाड म्हणूया, ह्याचा वापर केला पाहिजे. किंवा कडधान्य ही खूप छान आपल्या शरीराला मदत करतात. की डाळी हो, म्हणजे डाळी, कडधान्य आपल्या पूर्वापार जे एक ताट आपल्यासमोर येत होतं ते परिपूर्ण होतं असं आपल्याला पुन्हा एकदा असं वाटायला लागलेलं आहे का? हो, 100%. आपला हे जे जीवनशैलीचे आजार आहेत ते बरं करण्यासाठी आम्ही नेहमीच सांगत असतो की कार्बोहायड्रेट्स कमी करणं गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे गव्हापासून बनलेले पदार्थ, भाकरी जे आपण ज्वारी, बाजरी, नाचणी, एकदल धान्य जे म्हणतो ते कार्ब्स आले. हे कार्ब्स कमी करणं, ज्यांना हे जीवनशैलीचे आजार आहेत त्यांनी. बाकीच्या लोकांनी रोज एक भाकरी घेतली तर काहीही हरकत नाही. हे पर्टिक्युलरली मी सांगू इच्छिते, नाही तर कन्फ्युजन खूप होतं. आणि हे कार्ब्स कमी करून प्रोटीन वाढवणं आणि फायबर्स म्हणजे सलाड एक मोठं बाउल भरून आपल्या जेवणामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आज आपण जो विषय घेतलेला आहे हृदयरोग उपचार, तर त्या अनुषंगानं शेवटी जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मी सर्व प्रेक्षकांना हे सांगेन की योग्य वेळी योग्य निदान करणं गरजेचं आहे आणि योग्य जे निदान तुमचं डायग्नोसिस होईल त्या अनुषंगाने ट्रीटमेंट योग्य वेळी चालू करणं गरजेचं आहे. निदान जर अचूक असेल तर उपचारसुद्धा अचूक होतील आणि तुम्हाला पुढे भविष्यात येणारे जे आजार आहेत त्याला आपण कंट्रोलमध्ये करू शकू. जर प्री एक्झिस्टिंग रिस्क फॅक्टर काही असतील, डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल सारखे, तर त्या आजारांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा मला जीवनशैली बदलायचीच आहे. आणि भविष्यामध्ये हृदयरोगाला मला सामोरं जायचं नसेल, माझ्या हृदयाची ताकद त्या इमर्जन्सीला तोंड देण्यासाठी सक्षम असायला हवं, तर मला ही जीवनशैली बदलणं गरजेचंच आहे. तर मी हे सांगेन. आणि वर्षातनं एकदा डिटॉक्सिफिकेशन हे कंपल्सरी गरजेचं आहे. म्हणजे एकूणच काय तर आपली जी सगळी जीवनशैली आहे ती जीवनशैली आणि त्या जीवनशैलीला अनुसरून असणारं आपलं खाणं पिणं हे असलं तर योग्य पद्धतीने हा मेळ आपल्याला घालता येऊच शकतो. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी आहारात काय काय गोष्टी असायलाच पाहिजेत हे जरा आमच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगा. छान मुद्दा घेतला आहे. लहान मुलं आता जे आपण बघतो की अगदी नवीन जो रिसर्च आहे त्याच्यानुसार अगदी 7 वर्षाच्या मुलांपासून पुढे ब्लॉकेजेस डेव्हलप व्हायला सुरुवात होते. पूर्वी हे असायचं की वयाच्या 25-30 वर्षानंतर ब्लॉकेजेस डेव्हलप होताना दिसून यायचे. पण आता जी आपली जीवनशैली बदललेली आहे त्याच्यानुसार आपल्या जेवणामध्ये जेवढं काही फास्ट फूड, जंक फूड इन्व्हॉल्व झालेलं आहे तर ते आपल्याला कमी करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही महिन्यातनं एखाद्या वेळेला बाहेरचं खाल्लं तर त्याने काही सांगत आहात ते खूपच महत्त्वाचं आहे. आणि एकूणच सगळा सकस आहार घेतला पाहिजे आणि सकस आहारातनंच आपल्याला आपलं आयुष्य अधिकाधिक सुखद आणि संपूर्ण करता येतं. तर असाच सुदृढ आणि आनंदी आयुष्य जगण्याकरता शुभेच्छा देते. आणि आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये डॉक्टर मीनल पाटील आपण आलात त्याकरता तुमचे दूरदर्शन परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.